दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ हा मॉर्फ केलेला असं दळवींचं म्हणणं आहे। तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ आहे। महेंद्र दळवींनी माध्यमांना तो व्हिडिओ दाखवला। महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस आली आहे। दानवेंनी काल ट्विट केलेल्या पैशाच्या व्हिडिओ प्रकरणी नोटीस जारी। दळवींनी व्हिडिओ मॉर्फ केल्याचे दिलं होतं स्पष्टीकरण। अंबादास दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ आहे की नाही याचा तपास करावा। राष्ट्रभक्तीने भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं, सुनील तटकरेंचा महेंद्र दळवींना टोला। केंद्राने आणि राज्यानं सर्व तपास यंत्रणा लावून महेंद्र दळवींच्या व्हिडिओची सत्यता तपासावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। नाशिकमधील छोटी मोठी 200 झाडं तोडणार आणि 15,000 झाडं आज नाशिकमध्ये दाखल होणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, नाना पटोले यांची मागणी। राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नव्हता, निवडणुका पुढे ढकलणं ही कृती घटनेचा अतिरेक, नाना पटोलेंची टीका। राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवणं सभागृहाचा अधिकार नाही, नाना पटोलेंच्या मागणीवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं उत्तर। मुंडव्याच्या जमिनीवरती अजित पवारांचा 2018 पासून डोळा होता, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांचा मोठा आरोप। पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी 2018 मध्ये घेतली होती। सत्ता आल्यानंतर अजित पवारांनी सगळं आपल्या नावावर करून घेतलं, दमान यांचा दावा। माझा त्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही, दमान यांनी माझ्यावरती आरोप का केलेत माहिती नाही। अंजली दमान यांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळले। मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला आहे, निलेश मगर यांनी TV9 मराठीशी बोलताना ही माहिती दिली। दमान यांकडे पुरावे असल्यास चौकशी झाली पाहिजे, पुणे जमीन प्रकरणातील दमान यांच्या आरोपांवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। मनपा निवडणुका झाल्या की परमनंट राजकीय डिवोर्स होणार, रोहित पवारांचा दावा। तर पुढील लोकसभा निवडणुकीत तीनही पक्ष वेगवेगळे लढतील, रोहित पवारांचं वक्तव्य। तर ही दिवा स्वप्न आहे, तसं काहीही होत नाही, आम्ही एकत्रच लढणार आहोत, रोहित पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांची प्रतिक्रिया। तर रोहित पवारांनी स्वतःची काळजी घ्यावी, कुणालाही लेक्चर देऊ नये, गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका। मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांवरती कारवाई होणार, सूत्रांची माहिती। 6 महिन्यांपूर्वी मुंबई विधिमंडळ परिसरात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरूडचे कार्याध्यक्ष बाबूराव चांदोरेंविरोधात पोलीस तक्रार। पाईपलाईन टाकण्याच्या वादातनं बाबूराव चांदोरेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप, धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल। जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशामध्ये विधान भवनात। संपूर्ण राज्यात 9 ते 10 हजार बिबट्यांची संख्या आहे, बिबट्याच्या बाबतीत राज्य आपत्ती घोषित करावी, शरद सोनवणेंची मागणी। बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार, काही बिबट्या आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव, गणेश नाईक यांची माहिती। उगाच काहीतरी विषय बोलून सुटत नाही, ठोस काहीतरी पावलं उचलणं गरजेचं, आमदार रोहित पवारांची मंत्री गणेश नाईकांवर टीका। वाघ आणि बिबट्याबाबत मोठा प्रश्न राज्यासमोर, पुढील काही वर्षात वाघाचा बिबट्याचा सामना करावा लागणार, आशिष जयस्वाल यांचं विधान। नागपुरात बिबट्या कसा आला काहीच कल्पना नाही, नागपूरच्या पारडीमध्ये बिबट्या शिरल्याच्या घटनेवरती कृष्णा खोपडेंची प्रतिक्रिया। यावर कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढायला हवा, कृष्णा खोपडेंचं वक्तव्य। राज्यात गेल्या 6 वर्षात 30 लाख नागरिकांना कुत्रा चावल्याची माहिती, रेबीज झाल्यामुळे 30 जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लेखी उत्तरातनं माहिती। पुण्याच्या वाघोलीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, काल अष्टापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, आज पुन्हा वाघोलीत दिसला बिबट्या। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मनसर वन परिसरात 2 बिबट्यांसह 2 बछड्यांना वन विभागानं पिंजरा लावून पकडलं। गेल्या काही दिवसांपासून मनसर परिसरात या बिबट्यांनी दहशत माजवली होती। बदलापूर जवळच्या आंबेशिव गावात बिबट्याकडून शेळीची शिकार, बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची धावाधाव। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय। ताडोबा अभयारण्यातून आणखी एक वाघीण सह्याद्रीच्या कुशीत, T7S2 ही वाघीण सह्याद्रीमध्ये सोडली, ऑपरेशन तारा अंतर्गत दुसऱ्या वाघिणीची सह्याद्रीमध्ये एंट्री।
छत्रपती संभाजीनगरात नायलॉन मांजा विकणाऱ्यांविरोधात पोलिसांची ऍक्शन। सिटी चौक पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांची मांजा विक्रेत्यांना ताकीद, तर नायलॉन मांजा विकल्यास कारवाई होणार। दुष्काळी बीड जिल्ह्यात यंदा भूजल पातळी 1.75 मीटरनं वाढली। भूजल निरीक्षणातनं महत्त्वाची बाब आली समोर। यंदा बीड जिल्ह्यात 150% पाऊस झाल्याची नोंद। बीडमधील माजलगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात ऊस उत्पादक शेतकरी आणि गूळ युनिट चालकांच्या बैठकीत गोंधळ। गूळ युनिट चालकांनी ऊस खरेदी दरात वाढ करण्याची शेतकऱ्यांनी केली होती मागणी। साताराच्या शिवथर येथील एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी जेरबंद। सातारा तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 3 आरोपींसह 12 लाखांची रोकड केली हस्तगत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर माओवाद्यांचं आत्मसमर्पण। एमएससी झोन समितीचे माओवादी सदस्य आत्मसमर्पण, तर पोलीस अधीक्षक आणि पोलीस विभागाचे अधिकारी देखील उपस्थित। गुंड निलेश घाळवरचा साथीदार अजय सरोदेचा पिस्तूल परवाना काढणाऱ्या एजंटनं अन्य 15 पिस्तूल परवान्यांसाठी प्रक्रिया केल्याचं समोर। पुणे पोलीस आयुक्तांकडून संबंधित 15 जणांच्या पिस्तूल परवान्यांची चौकशी करण्याच्या सूचना। इंदापूरमध्ये भीमा नदीतील अवैध वाळू उपशावरती कारवाई। महसूल विभागानं वाळू उपसा करणाऱ्या 7 बोटी पाण्यात बुडवल्या। 70 लाखांचा मुद्देमाल जप्त। आजोती, सुगाव, पडस्थळ, शहा, माळवाडी आणि कांदलगाव परिसरात कारवाई। धावत्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये सोलापूर कल्याण दरम्यान सोनाराची लूट। 5.5 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरली। कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 3 विशेष पथकं आरोपीच्या शोधात। सांगलीच्या मिरजमध्ये चैतन्य कलगुटगीच्या घरावरती दगडफेक। घटना सीसीटीव्हीत कैद। पोलिसात तक्रार दाखल। मिरज शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू। बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा नालासोपाऱ्यात भांडाफोड, तर वसई विरार महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या पथकाची कारवाई। डॉक्टरवरती पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरात इंस्टाग्रामवरती महिलांच्या नावे बनावट खातं तयार करून महिलांची चॅटिंग, महिलांची अश्लील चॅटिंग करणारा सायबर पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातून आरोपीला अटक। राज्य शिक्षण विभागाकडून शाळेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणं अनिवार्य। नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शाळांची सुरक्षिततेची तपासणी केली जाणार। शाळेच्या इमारतीपासून ते सीसीटीव्ही कॅमेरापर्यंत चौकशी केली जाणार।